नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आज पुढचे 15 क्वेश्चन बघूया. काल 60पर्यंत कंप्लीट झाले ते मागच्या व्हिडिओमध्ये. आता 61 पासून चालू करूया. तर 61 नंबरचा क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज अ 3 or 4 डिजिट नंबर. म्हणजे 2 डिजिटचे जर 2 नंबर असेल त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 4 डिजिट नंबर येणार. बरोबर आहे. द प्रोडक्ट ऑफ 4 डिजिट नंबर विथ 2 डिजिट नंबर कॅन बी अ 6 डिजिट नंबर. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. द प्रोडक्ट ऑफ 3 डिजिट नंबर इज ॲट लिस्ट 5 डिजिट नंबर. हे पण बरोबर आहे. द प्रोडक्ट ऑफ 5 डिजिट नंबर विथ 0 इज अ 5 डिजिट नंबर. हा स्टेटमेंट रॉंग आहे. कारण कुठल्याही नंबरमध्ये जर 0नी आपण मल्टिप्लाय केलं तर ती नंबर काय होती? 0 होती. म्हणजे ती 5 डिजिट नंबर नसणार आहे. त्याचा अर्थ आहे की 4th नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. त्याचा ॲन्सर येतं आहे 4. त्याच्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन बघा. रीड द डेसिमल फ्रॅक्शन. हे डेसिमल फ्रॅक्शन दिलं आहे 5.09. तर याला कसं रीड करायचं आहे? 5 इंटिजर 9 हंड्रेड्स असं नाही करायचं आहे. 5.9 आहे का? हे नाही आहे. 5.09 बरोबर आहे. तर तिसरंवालं बरोबर आहे. आपल्याला याला 5.09 रीड करायचं आहे. तर 5.09 हे आन्सर आहे तिसरं. ठीक आहे. हे पण नाही आहे. 5 इंटिजर 99 हंड्रेड्स हे नाही आहे. थर्डवाला याचं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा. अ 99 मीटर लॉंग रिबन इज कट इक्वली ॲट 10 प्लेसेस. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ईच पीस. त्याचे ॲन्सर दिले बघा. 990 सेंटीमीटर, 900 सेंटीमीटर, 1100 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर. आणि इथं आपल्याला जे रिबनची जी लेंथ दिलेली आहे ती 99 मीटरमध्ये दिलेली आहे आणि ॲन्सर सगळे सेंटीमीटरमध्ये आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल? 99 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. तर आता तुम्हाला 99 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतात? 99 × 100 सेंटीमीटर. म्हणजे हे किती झालं? 9900 सेंटीमीटर. 9900 सेंटीमीटर झालं. ठीक आहे. आता याचे आपल्याला काय करायचे? याचे 10 इक्वल पार्ट्स करायचे. ठीक आहे. तर ही पूर्ण रिबनची पूर्ण लेंथ आहे. याचे आपल्याला 10 पार्ट करायचे म्हणजे 10नी डिवाईड करायचं याला. ठीक आहे. तर 10नी डिवाईड केलं तर हे 10 कॅन्सल होणार. उरलं काय? फक्त 990 सेंटीमीटर. म्हणजे याचा ॲन्सर कुठला येतो आहे? फर्स्टवाला 990 सेंटीमीटर. ठीक आहे. एकदम सोपं आहे. फक्त हे बघा, इथं पहिले बघून घ्यायचं. इथं मीटरमध्ये दिलं आहे, इथं ॲन्सर सगळे सेंटीमीटरमध्ये आहे. तर आपण याला सेंटीमीटरमध्ये पहिले कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याला आता 10 पार्ट वेगवेगळे एका रिबनचे 10 पार्ट करायचे, इक्वल पार्ट. ठीक आहे. तर याला डिवाईड करायचं 10नी. तर 990 सेंटीमीटर याचा ॲन्सर येतं आहे. ठीक आहे. तर पहिलंवालं याचं ॲन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. व्हॉट इज द प्रिन्सिपल इफ द इंटरेस्ट ॲट 9% पर ॲनम फॉर 4 years इज 162. ठीक आहे. आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल इंटरेस्टचा. इंटरेस्ट इज इक्वल टू काय असते?
इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट, शॉर्टकटमध्ये आर लिहूया त्याला, आणि इंटू पिरियड आणि डिवायडेड बाय 100. पिरियड म्हणजे किती वर्षासाठी, समजा एखादी प्रिन्सिपल अमाऊंट असेल, ठीक आहे ना, मुद्दल, ते त्याचं किती व्याजदराने घेतलेलं आहे आणि किती वर्षासाठी घेतलेलं आहे, ठीक आहे. तर त्याचा इंटरेस्ट किती होईल या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कळतं आहे, ठीक आहे. पण आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, व्हॉट इज द प्रिन्सिपल, आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे, ठीक आहे. प्रिन्सिपल काढायचं आहे, इंटरेस्ट काढायचं नाही आहे. इंटरेस्ट दिलेला आहे हां. इफ द इंटरेस्ट इज 162, म्हणजे इंटरेस्ट दिलेला आहे, रेट दिलेला आहे 9 PCPA 9% पर इयर पर ॲनम, ठीक आहे ना. हे जेव्हाही याचं PCPA दिसलं असेल ना, किंवा असं पण लिहू शकतात ते 9% PA 9% पर ॲनम, ठीक आहे. तर असं जर दिलं असेल तर हे काय असतं, रेट असतो, आणि इयर्समध्ये जे दिलेलं असतं ते पिरियड असतं, ठीक आहे. तर आपल्याला जे जे दिलेलं आहे ना त्याची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया आणि त्याला सॉल्व करूया, तर आपला आन्सर येऊन जाईल. तर आता इथं बघा, इथं इंटरेस्ट दिलेला आहे 162, ठीक आहे, इज इक्वल टू प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे, प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे. रेट किती दिलेला आहे आपल्याला, तर रेट दिलेला आहे 9 PCPA, तर 9% रेट दिलेला आहे, आणि पिरियड किती दिलेला आहे 4 इयर्स, आणि डिवायडेड बाय 100, ठीक आहे. त्याला आपण सॉल्व करायचं. तर हे बघा 162 इज इक्वल टू, ठीक आहे, प्रिन्सिपल इंटू 9 4 36 डिवायडेड बाय 100. आता याला कसं करावं लागेल, आता आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे, तर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा याला ट्रान्झिशन म्हणतो आपण. इकडचं जे डिनोमिनेटर आहे इकडं न्युमरेटरमध्ये जातो, आणि हे जे इकडचं न्युमरेटर आहे ते इकडं डिनोमिनेटरमध्ये येतो, ठीक आहे. आणि 161ला आपण असं 162/1 लिहू शकतो, ठीक आहे. तर आता बघा, याला ट्रान्झिशन करायचं आहे आपल्याला. ट्रान्झिशन केलं तर काय काय होईल बघा, हे प्रिन्सिपल इज इक्वल टू, ठीक आहे, हे प्रिन्सिपलला इथंच ठेवायचं, हे 162 ठीक आहे. आणि हे जे 100 आहे इथं इंटू 100 होणार, इंटू 100, आणि डिवायडेड बाय, उरलं काय आता इथं 36, तर डिवायडेड बाय 36 होणार, ठीक आहे. आता याला सॉल्व करून घ्यायचं. याला सॉल्व केलं तर बघा, याला कितीनी करणार तुम्ही, 6नी होते का बघा, 6 2 12, हां, 6 6 36, 6 2 12, ठीक आहे. आणि 12 केल्यानंतर इथं 4 येणार, 6 7 42, ठीक आहे. काहीतरी चुका लागलाय का, 6 1 6 4 6 7 42, ओके. आता परत इथं 2700 डिवायडेड बाय 6 है ना, 2700 डिवायडेड बाय 6. आता 6नी आपण याला करता येईल का, याचं 2700 .
डिवायडेड बाय 6. 6 5 30 होतात नाही ना, तर 6 4 घ्यावं लागेल. 6 4 24. ठीक आहे, इथं किती आले 3. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 0 आले, परत 6 5 30. ठीक आहे, आणि हे एक 0 राहिलं, हे इथे एक 0 येणार. तर याचा आन्सर येते 450. किती ते 450. त्याचा आन्सर आहे ₹450. ठीक आहे, बघा कळालं आहे का तुम्हाला नीट? हा फॉर्म्युला आहे इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू पीरियड अपॉन 100. ठीक आहे, आता आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे? 162 इंटरेस्ट दिलेला आहे, प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे, 9 रेट दिलेला आहे आणि 4 पीरियड दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्या व्हॅल्यू आपण ठेवून दिल्या, याला सॉल्व केलं. ठीक आहे, प्रिन्सिपल इंटू 36 डिवायडेड बाय 100 है ना. मग याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचं, तर प्रिन्सिपल इज इक्वल टू 162 इंटू 100 डिवायडेड बाय 36. याला पहिले 6ने आपण डिवाइड केलं. ठीक आहे, आणि हे 2700 डिवाइड बाय 6 आलं. याला आपण असं डिवाइड केलं तर ॲन्सर आलं आहे ₹450. तर याचा ॲन्सर येतं आहे 450. ओके, नेक्स्ट, how many arcs with the point L and M are there in the circle with center O? ठीक आहे, तर ह्या दोन पॉईंटला पकडून, ठीक आहे, आणि सेंटरमध्ये जर सेंटर O आहे, ठीक आहे, आणि L आणि Mला एंड पॉईंट पकडायचे आहे, तर त्याच्यामध्ये किती आर्क दिसतील आपल्याला? हे बघा, एक आर्क आहे, ठीक आहे, LPM, आणि दुसरा आर्क आहे LQM. म्हणजे किती आर्क आहे याच्यामध्ये? टोटल 2 आर्क. त्याचा आन्सर येते 2. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे बघा, द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टेंग्युलर प्लॉट आर 80 meter and 50 meter respectively. A road of width 5 meter is prepared in the inner side of the plot. Find the perimeter of the inner rectangular plot. ठीक आहे, आता इथं बघा काय काय दिलेलं आहे. एक आपल्याला एक असा एक रेक्टेंग्युलर प्लॉट दिलेला आहे. ठीक आहे, हे बघा, सगळ्यात पहिले तर काय दिलेलं आहे? एक रेक्टेंग्युलर प्लॉट आहे, त्याची लेंथ किती दिलेली आहे? 80 मीटर, आणि ब्रेड्थ किती दिलेली आहे? 50 मीटर. ठीक आहे, ते बघा, आता इथे एक आपण असं एक रेक्टेंग्युलर प्लॉट काढून घेऊया. ठीक आहे, लेंथ किती दिलेली आहे? 80 मीटर. ही आहे 80 मीटर, आणि ब्रेड्थ दिलेली आहे 50 मीटर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? अ रोड ऑफ विड्थ 5 मीटर इज प्रिपेअर्ड इन द इनर साइड ऑफ द प्लॉट. आता हा जो प्लॉट आहे ना, याच्या आतमध्ये 5 मीटरचा एक रोड बनवला आहे इनर साईडमध्ये. ठीक आहे, म्हणजे इथून 5 मीटर सोडून एक असा रोड बनवलेला आहे त्यांनी. ठीक आहे, असा असा बरं, तुम्हाला हे तर माहिती असेल 80 मीटर ही आहे, तर ही पण 80 मीटर असणार आहे. ठीक आहे, रेक्टेंग्युलर आहे कारण अपोजिट साईड त्याच्या इक्वल असतात. हे पण 50 मीटर असणार आहे. ठीक आहे, आता बघा, हे जे रोड आहे ना, याची रोडची किती लेंथ म्हटली त्यांनी? त्याची विड्थ आहे 5 मीटर. तर इथं एक झालं, हे किती झाले? 5 मीटर
ठीक आहे. आणि हे पण किती झालं 5 मीटर, म्हणजे हे टोटल किती झाले 10 मीटर. ही जी लेंथ आहे ही लेंथ आहे हे 10 मीटरनी कमी झाली, तर याची इनर प्लॉट जो आहे याची लेंथ किती येणार, 80मधून 10 मीटर मायनस केलं तर 70 मीटर येणार. ठीक आहे. आणि ह्याची पण किती 70 मीटर येणार. हे बघा, हा आउटर प्लॉट आहे आणि हा इनर प्लॉट आहे. इथं रोड आहे, हा जो आहे ना, हा जो रोड आहे, हा जो दिसतो आहे ना, हा पूर्ण रोड आहे, 5 मीटरचा रोड आहे ते. तर इथं 5 मीटर आणि इथं 5 मीटर म्हणजे 10 मीटर कमी झाले. तर याचा जे लेंथ आहे तो आला आहे 70 मीटर. सेम इकडं ही 5 मीटर आहे आणि इकडं पण 5 मीटर आहे. तर 5 + 5 10 मीटर, हे पण 10 मीटरनी कमी होऊन जाणार. तर याची विड्थ किती येणार 40 मीटर. ठीक आहे, 40 मीटर. ठीक आहे. आता याचा पॅरीमीटर काढायचा आहे. पॅरीमीटर म्हणजे काय असते, सगळ्या साईडची टोटल करायची आहे. तर हे बघा 70 आणि 70 लेंथ है ना, लेंथ किती आहे, दोन्ही लेंथ आपण प्लस केले तर 140 मीटर. ठीक आहे. आणि विड्थ 40 आणि 40 80 मीटर. ठीक आहे. आणि यांचं दोघांचंही टोटल केलं तर 4 + 8 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 1 + 1 2 मीटर. तर याचा ॲन्सर काय येत आहे 220 मीटर. याचा ॲन्सर येत आहे 220 मीटर. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द पार्ट्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. आता हे बघा, तुम्हाला प्राईम नंबर्स माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्विन प्राईम नंबर्स काय असतात ते माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर प्राईम नंबर्स हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. प्राईम नंबर्स बघा 2 पासून सुरू होतात. ठीक आहे. 2 3 5 7. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 7 नंतर काय येतं आहे 9 प्राईम नंबर नाही आहे, कारण 9मध्ये 9 जी नंबर आहे ते 3ने डिवाईड होते. त्याच्यानंतर 11 आहे, 13 आहे, है ना. 13 नंतर 14 पण नाही, 15 नाही, 16 नाही, 17 नंबर प्राईम नंबर असतं आहे. ठीक आहे ना. हे तुम्हाला माहिती असलं. प्राईम नंबर म्हणजे काय, ज्या नंबरमध्ये एकतर स्वतःनी डिवाईड होते, इटसेल्फ डिवाईड होते, नाहीतर मग 1नी डिवाईड होते. ठीक आहे. बाकी कुठल्याही नंबरनी डिवाईड होत नाही, तशा नंबरला आपण प्राईम नंबर म्हणतो. ठीक आहे. तर ते तुम्हाला प्राईम नंबर लक्षात ठेवावं लागेल. त्याची एक ट्रिक पण आहे, ते मी बघू आपण, म्हणजे एक असा व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे ट्रिक तुम्हाला सांगणार मी, की ते कसे ओळखायचे किंवा कसे पाठ ठेवायची गरज नाही त्याला, त्याचे ट्रिक्स आहे काही. ठीक आहे. तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू. याच्यात जर आपण मी सांगायला गेलो तर खूप उशीर होईल, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर इथं बघा. आणि दुसरं मग आता इथं काय करायचं आपल्याला, ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर म्हणजे जर प्राईम नंबर्स जे असतात त्याच्यामध्ये जर 2चा डिफरन्स असेल तर ते ट्विन प्राईम नंबर. ठीक आहे ना. तर इथे बघा, इथं 41 आणि 43 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. आणि हे दोन्ही प्राईम नंबर आहे. तर हा एक प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर 51 आणि 53. ठीक आहे. 51 प्राईम नंबर नाही आहे, कारण 51मध्ये 17नी डिवाईड होतो आहे 51. ठीक आहे ना. हा ना, 17 3 51 होतं आहे, म्हणजे हे जे आहे नंबर हे प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 71 आणि 73 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. 31 आणि 29 2चा डिफरन्स आहे. तर याच्यामधले कोणते कोणते ट्विन प्राईम नंबर आहेत, A, C आणि D. तर याचा ॲन्सर येतो A, C, D. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया की विच ऑफ सिम्बॉल्स should occur sequentially in the boxes to make the expression this 16 2 6 3 is equal to 4 4. ठीक आहे. आणि हे बॉक्स आहे ना, हे सगळ्या बॉक्सेसमध्ये हे जेवढेही याचे आपले मॅथमॅटिकल सायन्स आहे ते येणार. ठीक आहे.
तर आपल्याला काय करावं लागेल, सगळे साईन्स एकदा त्याच्यामध्ये पुट करून बघायचे आणि सॉल्व करून बघायचं. जर जो याच्यामध्ये ही इक्वलच्या साईडची दोन्ही बाजूला सेम नंबर आला पाहिजे, म्हणजे हे तुमचे मॅथमॅटिकल सिम्बॉल ते सिम्बॉल तिथं येणार तुमचे. ठीक आहे, तर जसं आता पहिलावाला सिम्बॉल आपण ठेवून बघू. ठीक आहे ना, तर हे बघा 16 येणार पहिले. ठीक आहे, 16 येणार प्लस 2. ठीक आहे, नंतर डिवायडेड बाय 6, नंतर इंटू 3 इज इक्वल टू 24 आणि -4. ठीक आहे, आता याला आपण जर सॉल्व केलं, ठीक आहे, हे बघा ह्या साईडला येतं किती येते, 20 येते. याला जर आपण सॉल्व केलं तर बॉडमास रूल लावावं लागेल. बॉडमास रूलनुसार तुम्हाला सगळ्यात पहिले डिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे ना, तर 2 डिवायडेड बाय 6 केलं तर तुम्ही सांगा होल नंबर येणार का, नाही येणार. इथं डेसिमल नंबर येणार आणि इथं आपलं तर ॲन्सर आहे होल नंबरमध्ये, तर हा फर्स्ट जो ऑप्शन आहे तो नसणार आहे. ठीक आहे ना. तसंच बघा सेकंड ऑप्शन जो आहे ना त्याच्यामध्ये पण सेम आहे. बघा सेकंड ऑप्शनमध्ये काय आहे, 16 है ना इंटू 2 डिवायडेड बाय 6 प्लस 3 इज इक्वल टू 24 -4. इथं पण हे 2 डिवायडेड बाय 6 आलं, ही पण डेसिमलमध्ये येणार. ठीक आहे, मग हे पण आपलं रॉंग होणार कारण इथं 20 आहे. ठीक आहे ना, तर हे पण रॉंग होणार, तर मग हे पण नाही आहे. त्याच्यानंतर थर्ड बघा, थर्डमध्ये काय दिलेलं आहे, 16 प्लस 2 है ना इंटू 6, त्याच्यानंतर -3 इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 4. आता याला जर आपण सॉल्व केलं तर इथं बघा पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल बॉडमास रूलनुसार. तर 16 प्लस 12 2 6 = 12 -3 इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 4, याचं काय ते 6 है ना. आता इथं बघा याला सॉल्व केलं तर पहिले आता प्लस करावं लागेल बॉडमास रूलनुसार. प्लस केल्यावर हे किती येते 28 -3 इज इक्वल टू 6. आता 28 -3 केलं तर किती येते 25. 25 आणि 6 बरोबर आहे का, इक्वल आहेत का, नाही आहे. 25 इज नॉट इक्वल टू 6, म्हणजे हे पण चुकीचं आहे. हे मॅथमॅटिकल सायन्स याच्यामध्ये आपण कन्सिडर नाही करू शकत. आता लास्ट बघा 16 प्लस 2 इंटू 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 24 -4. ठीक आहे, आता याला सॉल्व करूया. सगळ्यात पहिले काय करावं लागेल तुम्हाला, डिव्हिजन करावं लागेल. तर 16 प्लस 2 इंटू है ना 6 डिवायडेड बाय 3 किती येतात 2 इज इक्वल टू 24 -4 केले किती येतात 20. आता इथे पण बघा 16 प्लस 2 इंटू 2 4 इज इक्वल टू 20. 16 प्लस 4 किती होतात 20 इज इक्वल टू 20, म्हणजे हे बरोबर आहे. तर हे जे जिथे जिथे बॉक्स दिलेला आहे तिथं हे साईन येणार. ठीक आहे ना, प्लस नंतर इंटू नंतर डिवायडेड आणि नंतर मायनस, म्हणजे 4th नंबरचा ॲन्सर करेक्ट आहे याचा. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया. आता हे दिलेलं आहे बघा, इथं एक हे दिलेलं आहे सर्कल आणि इथे लिहिलेलं आहे बघा, विच फ्रॅक्शन रिप्रेझेंट द शेडेड रिजन इन द फिगर. तर या फिगरमध्ये बघा काय केलेलं आहे, एका सर्कलचे किती पार्ट केलेले आहे 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट. 8 पार्टपैकी किती डार्क केलेले आहे 3. तर याचं फ्रॅक्शनमध्ये आपण कसं म्हणू याला 3/8. ठीक आहे ना, 8 पार्टपैकी 3 पार्ट डार्क केलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण तुम्हाला इथं 3/8 दिसते का, हे 5/8 आहे, 6/16 आहे, 4/8 आहे, 3/5 आहे. 3/8 तर दिसत नाही आहे, पण तुम्ही बघा इथं 6/16
ठीक आहे. 6/16 जे आहे ना, हे बघा, याला जर आपण 2ने डिवाईड केलं, 2 3 जा 6, 2 8 जा 16, म्हणजे हे 3/8च आहे. हा जो फ्रॅक्शन आहे ना 3/8च आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना, आपण फ्रॅक्शनमध्ये आपण बघितलं होतं, जर आपल्याला समजा 3/8 एक असं फ्रॅक्शन दिलेलं आहे, आता आपल्याला डिनोमिनेटरला 16 करायचं आहे, तर आपण काय करतो, इंटू 2 करतो. जर डिनोमिनेटरमध्ये 2चं मल्टिप्लाय केलं असेल तर न्यूमरेटरमध्ये पण 2ने मल्टिप्लाय करावं लागतं आहे. ठीक आहे. मग हा जो फ्रॅक्शन आहे 3/8 हा काय होऊन जातो, 6/16. ठीक आहे. तर इथे हे सेकंड नंबरचा ॲन्सर येतं याचं. ठीक आहे. तर हे थोडंसं ट्रिकी असतात, म्हणजे ॲन्सर दिलेलंच आहे तेच, पण थोडं 6/16 म्हणून दिलेलं आहे, म्हणजे कन्फ्यूज होतो आपण. ठीक आहे. तर हेच आपल्याला बघायचं असतं. आहे क्वेश्चन सिम्पल आहे ना. इथं जर 3/8 दिलं असतं तर लगेच आपण सेकंडला आपण हे केलं असतं, पण इथं कन्फ्यूज होऊन जातो, अरे इथं तर 3/8 दिलेलंच नाही आहे. मग आपल्याला असं थोडं लॉजिक लावावं लागते की हां, हे पण 3/8च आहे, कारण 2ने डिवाईड केलं तर 3 आणि खाली 8 येणार. ठीक आहे. तर याचा ॲन्सर येते 6/16 सेकंड नंबरचा. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट आहे बघा, बेल्स each of one gross papers were made from 2.5 ream papers. ठीक आहे. How many dozen papers will remain? आता हे तुम्हाला पेपर्स जे असतात, तर पेपरचे आपलं जसं नाही का, किती पेपर म्हणजे जसं 12 पेपर म्हणजे 1 डझन पेपर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 1 ग्रॉस म्हणजे किती होतात, 1 ग्रॉसमध्ये होतात 12 डझन. 1 ग्रॉस म्हणजे होतात 1 ग्रॉस पेपर इज इक्वल टू असतात 12 डझन. ठीक आहे. 12 डझन म्हणजे किती झाले टोटल पेपर, ते 12 आणि डझन म्हणजे होतात 12 है ना. 12 जा 144, म्हणजे 1 ग्रॉसमध्ये किती पेपर आहे टोटल, 144 पेपर. तसंच तुम्हाला रिम जे असते ना, रिम हे बघा इथे लिहिलं आहे रिम. तर 1 रिम म्हणजे काय असते, 480 पेपर्स. ठीक आहे. 1 रिम म्हणजे असते 480 पेपर. आता इथे किती दिलेलं आहे, 2.5 रिम दिलेलं आहे, 2.5 रिम, म्हणजे हे टोटल किती पेपर होणार, 2.5 रिम म्हणजे हे बघा 480 इंटू 2.5. हे असे मल्टिप्लिकेशन करायला तुम्हाला शिकावं लागेल. ठीक आहे. तर आता इथं बघा, हे थोड्या वेळासाठी झिरोला पण विसरा आणि डेसिमलला पण विसरा. ठीक आहे. आता आपण काय करायचं, 48 इंटू 25 करायचं. 5 8 जा 40, 4 तुमचे कॅरी ओव्हर झाले, 5 4 जा 20 प्लस 4 24. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झिरोला विसरायचं ना, असं 2 8 जा 16, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 4 जा 8 प्लस 1 9. ठीक आहे. हे किती आलं आहे, 6 प्लस 4 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 प्लस 9 12. ठीक आहे. आता इथे बघा 1 0 आपण याला विसरलो होतो थोड्यासाठी, तर इथे 1 0 आपल्याला लावावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे 0.5. ठीक आहे ना. किती डेसिमल, किती नंबर नंतर एक डेसिमल आहे, 1 नंबर नंतर, तर इथं 1 0 नंतर इथं डेसिमल येणार, म्हणजे हे टोटल किती होणार, 1200 पेपर. किती पेपर किती होणार आहे, 1200. ठीक आहे. तर 1 रिम म्हणजे 480 पेपर. ठीक आहे. आणि 2.5 रिम म्हणजे 480 इंटू 2.5. ठीक आहे. म्हणजे हे टोटल किती होतात, 1200 पेपर्स. आता हे प्रश्न लक्षात घ्या. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की बेल ईच ऑफ 1 ग्रॉस पेपर. ठीक आहे. म्हणजे बेल म्हणजे गठ्ठा.
एकावर एक पेपर ठेवून एक गठ्ठा तयार केलेला आहे. तर तो एक गठ्ठा कितीचा आहे? एक ग्रॉस पेपरचा आहे, म्हणजे 144 पेपरचा एक गठ्ठा केलेला आहे. आणि तो कशापासून बनवलेला आहे? या 1200 पेपरपासून बनवलेला आहे. ठीक आहे, 1200 पेपर्सपासून बनवलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की जर आपण असे 144 पेपरचे असे किती गठ्ठे बनवणार आणि त्याच्यानंतर हाऊ मेनी डझन पेपर विल रिमेन. ठीक आहे ना, याच्यातून 1200 पेपरमधून तुम्ही 140चा, ठीक आहे ना, 140चा एक तुम्ही बेल म्हणजे एक गठ्ठा बनवला तर किती पेपर झाले? याच्यातून 144 पेपर झाले. असंच तुम्ही 144चा एक टेबल बनवायचा. ठीक आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग ठीक आहे, असं आपण याला टेबल करत न्यायचा. ठीक आहे, तर आता तुम्हाला याचा 144चा टेबलच लिहून बघावं लागेल तुम्हाला एक्सप्लेन करायला. किंवा आपण एक काम करूया, सरळ सरळ हे बघा, 1200मधून किती पेपर यूज होणार याचे? कसं कळायचं? हे बघा, व याचे किती गठ्ठे तयार होऊ शकतात? 10 गठ्ठे होणार का तयार? नाही होणार, कारण 10 गठ्ठ्याला आपल्याला किती लागणार आहे? 1440 पेपर लागणार आहे. आपल्याकडे पेपर तर किती आहे? 1200, म्हणजे 10 गठ्ठे नाही होणार. मग 8 गठ्ठे होतात का? 8 4 32. ठीक आहे, 3 कॅरी ओव्हर झाले. 8 4 32 प्लस 3, 32 प्लस 3 किती होतात? 35. ठीक आहे, परत 3 कॅरी ओव्हर झाले. 8 1 8 प्लस 3 11. ठीक आहे ना, बरोबर आहे. ह्याचे 8 आपण 144 पेपरचे 8 बेल्स तयार झाल्यावर इतके पेपर तुमचे यूज होणार. ठीक आहे, ठीक आहे. हे 1200च्या जवळपास आहे. ठीक आहे ना. 9 गठ्ठे पण नाही करू शकत आपण, कारण 9 जर आपण केलं ना, है ना, तर 144 इंटू 9 जर केलं ना, तर बघा याच्यापेक्षा जास्त होऊन जाणार ते पेपर. 9 4 36, 3 कॅरी ओव्हर झालं. परत 9 4 36 प्लस 3 39, परत 3 कॅरी ओव्हर झालं. 9 1 9 प्लस 3 12 96. ठीक आहे ना, 1200पेक्षा जास्त झाले. ठीक आहे ना, तर याचे आपण 9 बेल्स तर होणारच नाही, 8 बेल्स होणार. ठीक आहे, 144 पेपरचे 8 गठ्ठे होणार, म्हणजे टोटल 1152 पेपर यूज होणार. कितीमधून? 1200 पेपरमधून. 1200 पेपरमधून किती? 1152 पेपर तुमचे यूज होणार. किती गठ्ठे बनवायला? 8 गठ्ठे बनवायला. 144 पेपरचे 8 गठ्ठे बनवायला तुमचे एवढे पेपर यूज होणार. ठीक आहे ना. मग आपल्याकडे उरणार किती पेपर? इथं लिहिलं ना, हाऊ मेनी डझन पेपर विल रिमेन. तर याच्यातून आपण मायनस करायचं. 10मधून 2 गेले 8. ठीक आहे, इथं झालं आहे 9. 9मधून 5 गेले 4. इथं झालं आहे 1. 1मधून 1 0 है ना, आणि हे पण 0. तर 48 पेपर्स आपल्याकडे शिल्लक राहणार. ठीक आहे, आता 48 पेपर्स म्हणजे किती डझन होणार? 4 डझन, कारण एका डझनमध्ये 12 पेपर असतात. ठीक आहे, तर 48 पेपर म्हणजे किती झाले? 4 डझन पेपर. ठीक आहे, त्याचा आन्सर येते 4. ठीक आहे, थोडंसं जम्बलिंग आहे, थोडं समजून घ्या याला. ठीक आहे, मी परत एकदा सांगतोय बघा. हे बघा, बेल्स ईच ऑफ 1 ग्रॉस पेपर्स. ठीक आहे ना, एका ग्रॉसमध्ये किती पेपर असतात? 12 डझन. 12 डझन म्हणजे किती झाले ते? 144 पेपर. ठीक आहे, तर असे 144 पेपरचे
असे गठ्ठे बनवलेले आहेत. ठीक आहे, ते कशापासून बनवलेले आहे? 2.5 रीम पेपरपासून. 2.5 रीम पेपर म्हणजे होतात 1200 पेपर. ठीक आहे, 1200 पेपरपासून त्यांनी 144 प्रत्येकी एका गठ्ठ्यामध्ये 144 पेपर प्रत्येकी असे गठ्ठे बनवलेले आहे. ठीक आहे, तर आता 144चे आपण किती गठ्ठे बनवू शकतो? 8 गठ्ठे बनवू शकतो. ठीक आहे ना, कारण आपल्याला याच्यापेक्षा कमी पेपर यूज करावं लागेल ना, याच्यापेक्षा जास्ती नाही येणार. ठीक आहे, तर याचे 8 गठ्ठे बनवले तर 1152 पेपर यूज झाले. मग उरले किती? 1200मधून 1152 मायनस करायचं तर 48 पेपर उरले. 48 म्हणजे 4 डझन पेपर. तर याचा ॲन्सर येते 4. ठीक आहे, हे व्यवस्थित बघून घ्या आणि याला 2-3 वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, होऊन जाईल, येऊन जाईल तुम्हाला पण. ओके, नेक्स्ट बघूया. "60 caps were purchased at ₹45 per cap. 4 caps had to be discarded. The remaining caps were sold at ₹50 per cap. How much is the profit or loss?" ते बघा, त्यांनी काय केलं की 60 कॅप घेतले आणि कितीला? पर कॅप 45 रुपीजला. ठीक आहे, किती कॅप आहेत? 60. ठीक आहे, तर म्हणजे किती म्हणजे त्याला परचेस करायला पूर्ण किती रुपीज लागले? 6 5 30, 3 कॅरीओव्हर झाले, 6 4 24 + 3 27 आणि हे एक 0. ठीक आहे, इतके रुपीज लागले तुम्हाला 60 कॅप परचेस करायला, पर कॅप 45च्या हिशोबाने. ठीक आहे ना. आता त्यांनी काय म्हटलं आहे? 4 कॅप्स हॅड टू बी डिस्कार्डेड. 4 कॅप त्याच्यामधले खराब झाले, फेकून दिले त्यांनी. ठीक आहे ना, डिस्कार्ड करून टाकले. तर उरले किती आता? 60मधून किती? 4 कॅप डिस्कार्ड गेले. ठीक आहे, म्हणजे किती झाले? त्या 60मधून 4 कॅप कसे खराब निघाले, तर ते उरले किती आता? 56 कॅप. आता हे जे 56 कॅप्स आहे हे कितीला विकले त्यांनी? द रिमेनिंग कॅप्स वेअर सोल्ड ॲट ₹50 पर कॅप. ठीक आहे ना. एक कॅप जी आहे, टोटल किती कॅप राहिले त्यांच्याकडे आता? फक्त 56 कॅप आहे. एक कॅप कितीला विकली त्यांनी? 50 रुपीजला. तर त्यांचं सेलिंग प्राईस किती झालं आहे? 5 6 30. ठीक आहे, 3 कॅरीओव्हर झाले, 5 5 25 + 3 28. ठीक आहे, हे सेलिंग प्राईस झाली. आणि ही बाईंग प्राईस आहे 2700. आहे की नाही. 60 कॅप घेतल्या होत्या ना, 45 रुपये पर कॅपच्या हिशोबाने, तर ही झाली बाईंग प्राईस. आता तुम्हाला माहिती असेल, बाईंग प्राईस जर कमी आहे आणि सेलिंग प्राईस जर जास्त आहे तर आपल्याला काय होतो? प्रॉफिट होतो. हां, आणि बाईंग प्राईस जर जास्ती असेल आणि सेलिंग प्राईस कमी असेल तर लॉस होतो. तर ह्या केसमध्ये काय व्हावं लागलं आहे? बाईंग प्राईस आपली कमी आहे, सेलिंग प्राईस जास्ती आहे. ठीक आहे, तर प्रॉफिट कितीचा होईल? सेल केला आहे 2800ला आणि बाय केलेला आहे 2700ला. तर प्रॉफिट कितीचं झालं आहे? 100 रुपीजचं. तर याच्यामध्ये ॲन्सर कोणता येतो आहे? सेकंड, ₹100 प्रॉफिट. ठीक आहे, ओके. आता हे बघा नेक्स्ट. हाऊ मेनी क्वाड्रिलेटरल्स आर देअर इन द फिगर विथ वर्टेक्स बी? आता इथं बघा, ह्याला कन्सिडर करायचं आहे, बी जे आहे ना याला कन्सिडर करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला किती क्वाड्रिलेटर दिसत आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर बघा, हे मधलं पूर्ण थोडं हे बघा, मधलं जे दिसते ना हे पूर्ण विसरून जा. तर हे पूर्ण बाहेरचं एक मोठा क्वाड्रिलेटर आहे. ठीक आहे, कुठला आहे क्वाड्रिलेटर? ECAG. ठीक आहे, एक क्वाड्रिलेटर काय? ECAG समजून चालायचं. त्याच्यानंतर
दुसरं क्वाड्रिलेटरल बघा, हे दिसतंय. कुठलं आहे ते? ECBF. ठीक आहे, हे 2 झाले. तिसरं DHBC. ठीक आहे. आणि अजून एक क्वाड्रिलेटरल कुठलं झालं हे बघा, हे याच्यामध्ये B आला पाहिजे. हां, इथं पण B आलेलं आहे बघा. इथं जे आहे ना, पहिलं जे आहे ना ECAG, त्याच्यामध्ये B पण आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण आलेलं आहे ECBF. याच्यामध्ये पण B आलेलं आहे. याच्यामध्ये DHBC मध्ये पण B आलेलं आहे. ठीक आहे. आता अजून एक बघा, हे वाला क्वाड्रिलेटरल आहे FGAB. ठीक आहे. तर अशा प्रकारे 4 क्वाड्रिलेटरल आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर याचा आन्सर येत आहे 4. 4th नंबरचं 4 आन्सर येत आहे. याला आपण नाही घेऊ शकत, हे ट्रायंगल आहेत. हे पण ट्रायंगल आहे. ठीक आहे. भले इथं B येत असेल व्हर्टेक्सला, पण आपण ट्रायंगल नाही घ्यायचे, आपल्याला क्वाड्रिलेटरलच घ्यायचे. ठीक आहे. त्याचा आन्सर येते 4. आता नेक्स्ट बघा, फाइंड द नंबर इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर अशी जर नंबरची सिरीज येते ना, तर ह्या नंबरचं प्रत्येक नंबरशी काही ना काही याच्यामध्ये रिलेशन असते. म्हणजे जसं आता 8, याच्यानंतर 24 आलं आहे, मग 16 आलं आहे, 12 आलं आहे, 32 आलं आहे, 6 आलं आहे, 64 आलं आहे. हे बघा, इथं जर कसं असते, 8 नंतर 24 आलं तर 8 × 3, 8 3 24. पण इथे नंतर 24 नंतर काय याच्यामध्ये 16 आलं आहे डायरेक्ट. ठीक आहे ना. तर हे दोन नंबर तर एकमेकांशी काहीतरी रिलेशन आहे, पण त्याचं पुढचं नाही आहे. हां, इथं पण बघा, इथं पण काही व्यवस्थित रिलेशन बसत नाही. तर अशा केसमध्ये काय बघायचं, अल्टरनेट नंबर बघायचे की याचं आणि याचं काही रिलेशन आहे का, याचं आणि याचं काही रिलेशन आहे का, याचं आणि याचं काही रिलेशन आहे का. तर हे बघा, इथं क्लिअर दिसायला लागलं आहे. 8 2 16, 16 2 32, 32 64, 64 2 किती होणार, 64 2 128. म्हणजे इथं 128 येणार. ठीक आहे. असंच आता या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला हे नंबर बघा, आता 24 आणि 12मध्ये काही रिलेशन दिसते. 24चा हाफ आहे 12, 12चा हाफ आहे 6, मग 6चा हाफ किती येणार, 3. तर इथं किती येणार, बॉक्समध्ये किती नंबर येणार, 3. ठीक आहे. तर जेव्हाही अशी सिरीज असते ना, तर त्याच्यामध्ये कंटिन्यूमध्ये बघायचं पहिले काही रिलेशन होतं आहे का, नसेल होत तर मग अल्टरनेटमध्ये बघायचं, एक जम्प करून बघायचं. तर अशा प्रकारे इथं याचं रिलेशन जे आहे ना, 8चं 16ची आहे, 16ची 32, 32चं 64, 64चं 28, असंच 24चं 12 आहे ना, 24चा हाफ आहे 12, 12चा हाफ आहे 6, 6चा हाफ येते 3. तर इथं आन्सर येत आहे 3. ठीक आहे. तर नेहमी तुम्ही लक्ष द्यायचं. सिरीज आली की पहिले प्रत्येक याच्यामध्ये हे बघा, काही असे पण क्वेश्चन येतात 2 5 आहे की नाही, त्याच्यानंतर 8 11, हे अशी आहे. तर इथं काय येणार, हे सोपी सिरीज आली. याच्यामध्ये 3 प्लस केलेलं आहे. 2 + 3 5, 5 + 3 8, 8 + 3 11, 11 + 3 केलं तर 14 येणार. तर याच्यामध्ये ठीक आहे, प्रत्येक नंबर एकमेकांशी कंटिन्युअसली काहीतरी त्याच्यामध्ये रिलेशन आहे, पण इथं नाही आहे कंटिन्युअसली. तर मग अशा क्वेश्चनमध्ये अल्टरनेट नंबरमध्ये काय रिलेशन आहे ते फाइंड आउट करायचं आणि तसं त्याला सॉल्व करायचं. ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. आता हे पिक्टोग्राम दिलेलं आहे इथं बघा. इथे दिलेलं आहे एनिमल. तर आपण याला ना असं याच्यामध्ये लिहून घेऊ. हे काऊ दिलेली आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, डेली इन्कम. काऊपासून किती इन्कम होते हे बघा, 1 2 3 4 5.
ठीक आहे. 5 दिलेला आहे आणि इथं स्केल दिलेला आहे, याचा स्केल दिलेला आहे. हे एक असं हे जे फिगर आहे इज इक्वल टू 100 रुपीज. ठीक आहे. तर याचं काऊचं किती येणार आपल्याला? 500 रुपीज. ठीक आहे. काऊकडनं आपल्याला किती इन्कम होते डेली? डेली इन्कम किती होते? 500. इथं लिहून घेऊया डेली इन्कम. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅबिटपासून किती होत आहे डेली इन्कम? 200 रुपीज. त्याच्यानंतर हे काय हेन आहे का कॉक आहे? हेनपासून किती होते? रुपीज 400. त्याच्यानंतर शीपपासून डेली किती रुपीज इन्कम होते? 300. ठीक आहे. तर आता आपल्याला ह्याच्या पिक्टोग्रामच्या बेसिसवर हे 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टाइम्स इज द इन्कम फ्रॉम शीप दॅन दॅट ऑफ रॅबिट? तर शीपपासून किती इन्कम होते डेली? 300 रुपये इन्कम होते. ठीक आहे. आणि रॅबिटपासून किती इन्कम होते? 200 रुपये. ठीक आहे. तर हे किती टाइम्स जास्त आहे? 300 रुपये जे आहे 200पेक्षा किती टाईम जास्ती आहे? हाफ आहे का? हाफ टाईम तर किती होणार? याचे हाफ किती होणार? 100 होणार. ट्वाईस म्हणजे किती होणार? 200चे ट्वाईस म्हणजे 400 होणार. मग हे 400 पण नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थ्राईस म्हणजे इंटू 3 आहे की नाही? तर इंटू 3 म्हणजे 600 होणार. तर हे पण नाही आहे. किती यायला पाहिजे? 300 यायला पाहिजे. तर 1.5 टाइम्स. ठीक आहे ना. जर 200मध्ये आपण 1.5 टाइम आपण केलं तर याचं आन्सर 300 येतं आहे. ठीक आहे. 200ला 1.5नी तुम्ही मल्टिप्लाय करा, याचं आन्सर येते 300. तर याचं आन्सर येते 1.5 टाइम. ठीक आहे ना. रॅबिटपासून आपल्याला डेली किती इन्कम होते? 200 रुपये. आणि शीपपासून किती होते डेली इन्कम? 300 रुपये. तर हे 200 जे आहे ना, हे किती टाइम्स आहे 300चे? हे बघा, 2 टाइम्स नाही आहे. 2 टाइम्स केलं तर 400 येणार. 3 टाइम्स केलं तर 600 येणार. मग 1.5 टाइम केलं तर 100च येणार. ठीक आहे ना. तर 1.5 करावं लागेल. तर 1.5 टाइम केलं तर आपल्याला 300 मिळतात. ठीक आहे. तर याचा आन्सर येतं आहे 3rd वाला. आणि त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आता, हाऊ मच मोर इज द इन्कम फ्रॉम काऊ दॅन दॅट फ्रॉम हॅन इन द मंथ ऑफ जून. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हे जे इन्कम जे दिलेले आहे, काऊपासून जे इन्कम होते 500, हे डेली दिलेले आहे. ठीक आहे. आता पूर्ण जून महिन्यात किती इन्कम होते ते काढायचं आहे आपल्याला. आता तुम्हाला माहिती असेल जून महिन्यात किती दिवस असतात? 30 डेज असतात जूनमध्ये. ठीक आहे ना. तर एका दिवसाचं काऊपासून जे आहे ना, एका दिवसाचं इन्कम किती आहे? 500 आहे. मग 30 दिवसाचं इन्कम किती होणार? 15,000 रुपये. हे बघा, हे असे मल्टिप्लिकेशन करायला तुम्हाला शिकावं लागेल. जर तुम्हाला म्हणजे इथं स्कॉलरशिप एक्झाममध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे सगळं असं जसं आता तुम्हाला अभ्यास करताना तुम्ही कसं करता ना की 500 इंटू 300 आहे की नाही, असं नाही करायचं. हे बघा, 5 इंटू 3 करायचं, 5 3 15 आणि 1 2 3 0 पटकन 1 2 3 0 लावायचे. असं हे फास्ट करायला शिकावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काऊपासून आपल्याला जून महिन्यात किती इन्कम होते? 15,000 रुपये. आणि हॅनपासून आपल्याला किती इन्कम होते पर डे? 400. तर 30 दिवसाची किती होणार? पर डे 400 इंटू 30. ठीक आहे. 4 3 12, 1 2 3, 1 2 3. ठीक आहे. हे रुपीज काऊपासून इन्कम होते आपल्याला 15,000 रुपीज. आणि
हॅनपासून इन्कम होते 12,000 रुपीज. तर किती जास्त होत आहे? काऊपेक्षा है ना, किंवा हॅनपेक्षा काऊकडनं आपल्याला किती इन्कम जास्त होत आहे? तर याच्यातून 15,000मधून 12,000 मायनस करायचे. सिंपल आहे. 5 मायनस 2 3 झालं. ₹3,000. ठीक आहे. तर किती जास्त आपल्याला काऊपासून किती जास्त इन्कम होते? हॅनपेक्षा 3,000 रुपये इन्कम जास्त होते. त्याचा ॲन्सर येते सेकंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या चॅप्टरचे पूर्ण 75 क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण पुढची एक्सरसाइज घेऊया. ठीक आहे. ही बघा, ही जी एक्सरसाइज होती सेक्शन 2 मॅथमॅटिक्स 50 क्वेश्चन होते. याच्यामध्ये 26 चालू झाले होते 75पर्यंत. ठीक आहे. तर असे टोटल 75 क्वेश्चन आपले झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट सिरीज करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, इथं प्रॅक्टिस पेपर 4 येत आहे. ठीक आहे. मी लँग्वेजेस नाही घेणार आहे, तुम्ही लँग्वेजेस स्वतः करू शकता. ठीक आहे. फक्त मॅथमॅटिक्स करायचं आहे आपल्याला. तर याचं येतं आहे बघा, इथून सुरू होतं आहे सेक्शन 2 मॅथमॅटिक्स 50 क्वेश्चन. ठीक आहे ना. 26 सुरू होतात 75पर्यंत. तर आपण रोज आहे ना 10-10 क्वेश्चनचंच व्हिडिओ तयार करू. कारण एकदम जसं तर आज आपण 15 क्वेश्चनचं एकदम केलेलं आहे. तर त्याला बघा जवळपास आता एक पाऊण तास व्हिडिओ होऊन जातो. खूप लांब व्हिडिओ होऊन जातो. तुम्हाला एवढा मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा पण येईल. ठीक आहे ना. आणि आपला जो 10-10 क्वेश्चनचे फक्त 20-25 मिनटाचा व्हिडिओ असतो, तर तो पटपट तुम्हाला बघता येईल. तर अशा प्रकारे आपण एक एक करून सगळे एक्सरसाइज सॉल्व करून घेऊ आणि लवकर करा. आता आपल्याकडे फक्त मधला एकच मंथ बाकी आहे, जानेवारी महिन्यात तुम्हाला सगळं प्रिपरेशन झालं पाहिजे. ओके. तर ठीक आहे, आज एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. छान अभ्यास करा, खूप प्रॅक्टिस करा. धन्यवाद.